श्री कन्यका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या सोमवारी दिनांक 19 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे। राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सपत्नीक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमानपद भूषविणार आहेत। तर अयोध्या येथील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल। दरम्यान या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी श्री कन्यका माता देवस्थान येथून विधिवत पूजा अर्चनेने झाला। यावेळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत वेद मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली। तर बघूया या धार्मिक अनुष्ठान कार्यक्रमाची एक झलक। सिद्धेश्वर मंदिर श्री गणेश, माता पार्वती, हनुमानजी, नागदेवता या सर्व देवांच्या मूर्तींचे नवनिर्माण कार्य पूर्णत्वास आले आहे। या मंदिरात श्री सिद्धेश्वर महादेव, श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। 19 ऑगस्टला दुपारी 2:03 ते 2:11 या शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 पासून महाप्रसादाचे वितरण होईल। या संपूर्ण उत्सवात सौ सपना व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉक्टर शलाका व डॉक्टर तन्मय बिडवई तसेच कुमारी शुर्वी बिडवई यांचा सहभाग असणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। 19 ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्री कन्यका परमेश्वरी देवस्थानात महाराजांचे प्रवचन होईल। या प्रवचनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ सपना व सुधीर मुनगंटीवार आणि समस्त मुनगंटीवार परिवार व कन्यका मंदिर देवस्थान ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे। श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभारंभ हा आजपासून सुरू झाला आहे। 19 तारखेला रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण होणार आहे। अयोध्येच्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी महाराजजी ही शेवटच्या दिवशी या प्राणप्रतिष्ठेच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये येणार आहेत। भगवान महादेवाच्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा यज्ञ करत सर्व शिवभक्तांच्या माध्यमातून होणार आहे। 19ला सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण होईल।